उद्या जर मी मेलो ना तर सालं स्वतःचे असे 2 अश्रू ढाळणारे पण कोणीच नसणार माझं. आय एम अलोन, आय एम जस्ट अलोन, आय एम सो अलोन इन दिस वर्ल्ड. एकटा आहे रे मी, खूप खूप एकटा. विरजा जोशी, का माझ्या प्रेमात पडलीस? जोरात आक्रोशला तो. त्याच्या त्या आक्रोशाने ते सगळेच आतमधून हलून गेले. त्याच्या तुटलेल्या हृदयाच्या वेदना कधीतरी थांबतील का? कारण आता खरंच खूप दुखतंय देव आतमधून. ते सगळेच रडत होते आणि तो नुसता आक्रोशत होता. प्रेमाची आग जेव्हा आतमधून लागते ना तेव्हा मार्गात असलेलं सगळं जाळतं, उद्ध्वस्त करत जाते. देवाय कार्तिक ठाकूर, तुझी ही प्रेमकथा कुठला इतिहास रचणार आहे? कारण जग तर बघण्यास उत्सुक आहे. प्रेमाचा हा महाअग्निहोत्र कलियुगात घडणारं हे महारावणायन तर होऊन जाऊ दे. जल्लोष मृत्यूचा, रक्ताचा, प्रेमाचा आणि कधीच न ऐकलेल्या अशा प्रतिशोधाचा. तेवढ्यात ठाकूर पॅलेसच्या गेटवर गाड्यांचे धडाधड आवाज ऐकू आले. तो आला. सारीपाटाचा सारा खेळ रचून साऱ्या सोंगट्या मोक्याच्या ठिकाणी आणून तो पॅलेसमध्ये परतला. देवाची गाडी पॅलेसच्या गेटवरच थांबली, अगदी त्या सीमारेषेवरच जिथून ठाकूरांचं ते शापित अस्तित्व सुरू होतं. खरं तर देवाची अजिबात इच्छा नव्हती आतमध्ये पाऊल टाकायची, त्या दुष्ट वास्तूत परत श्वास घ्यायची. तो तसाच कारच्या सीटवर पाठीमागे डोकं टेकून बसला. देवाच्या गाडीच्या पाठीमागे बाजूला त्याच्या सिक्युरिटी टीमच्या असंख्य गाड्या उभ्या होत्या. गेटवर अचानक गाड्यांचा अभूतपूर्व आवाज ऐकू येताच पॅलेसमधले सगळे सिक्युरिटी गार्ड्स, ठाकूरांचे बॉडीगार्ड्स, पॅलेसच्या कंट्रोल रूममध्ये काम करत असलेली इंटेलिजन्स टीमची माणसं गेटच्या दिशेने वेगाने धावली. पुढे काहीतरी विनाश होईल ह्या शक्यतेने जॉनने आधी सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलं होतं. नेहमीप्रमाणे अतिरिक्त सिक्युरिटी टीम्स पॅलेसच्या प्रांगणात आणि पॅलेसच्या बाहेर हजर होत्या. चॉपर टीम, हॉस्पिटल, सगळ्या आपत्कालीन व्यवस्था सज्ज होत्या. हेडक्वार्टर्समध्ये इंटेलिजन्स टीम श्वास रोखून CCTVमधून हा सगळा थरार बघत होती. आता काय होणार? कुठला ठाकूर मारला जाणार? श्वास रोखून सगळेच बघत होते. एकीकडे सगळ्या जगाचं षडयंत्र, त्यामुळे होरपळून निघालेला तो. दुसरीकडे त्याचा स्वतःचा दुष्ट कारस्थानी परिवार. नेहमीप्रमाणे देवाच्या माणसांपुढे प्रश्न उभा राहिला. नक्की वाचवायचं कोणाला? नक्की कुठली बाजू निवडायची? मरणारे पण ठाकूर आणि मारणारा पण ठाकूरच. घोर धर्मसंकट उभं राहिलं होतं, ज्याचं कुठलंच समाधान त्यावेळी प्रत्यक्ष देवांकडेही नव्हतं. नेहमीच सगळं माहीत असणारी नियतीही यावेळी श्वास रोखून हळूहळू उलगडणारा तो रक्तरंजित खेळाचा सारीपाट बघत होती. पुढे काय होईल? कारण देवाय कार्तिक ठाकूर आता खूप अनप्रेडिक्टेबल स्टेजला होता. तो काय करील, कसं करील, कुठे करील हे कोणालाच माहीत नव्हतं, प्रत्यक्ष त्या सम्राटालाही नाही. सगळे एकदमच अलर्ट मोडवर होते. हृदय नुसतं कापलं जात होतं पुढचा विचार करून पण. पॅलेसच्या उंबऱ्यावर गाडी घेऊन उभा असलेल्या त्याच्याकडे बघताना पण अंग शहारून जात होतं. ना तो आतमध्ये येत होता, ना तो त्या पॅलेसची हद्द सोडून मागे जात होता. प्रत्यक्ष काळ बनून घुटमळत होता त्या शापित वास्तूवर. इतके जण जमा झाले होते तिथे, तरी पण कणभर आवाज नाही असं म्हणतात. सगळं कसं एकदम शांत, एकदम नीरव. कोणाच्याच तोंडातून शब्द फुटेना. काय बोलावं, कसं बोलावं? श्वास नुसता आतल्या आत गोठून जात होता. एक भयानक अशी जीवघेणी शांतता पसरली होती सगळीकडे. धक धक असंख्य हृदयांचे ठोके नुसते गुंजत होते त्या निर्जीव जगात. पण गाडीत बसलेला तो मात्र शांत. त्याने बसल्या जागेवरून डोळे किलकिले करत समोर बघितलं. ठाकूरांच्या ऐश्वर्याचं, त्यांच्या कधी न झुकलेल्या अहंकाराचं, कधीच न मोडलेल्या माझाचं मूर्तिमंत प्रतीक ठाकूर पॅलेस समोर दिमाखात उभं होतं. देवाय कार्तिक ठाकूरचं त्याच्या इतकं शापित दुर्दैवी घर. जसे ठाकूर भव्य दिव्य, क्रूर, कारस्थानी, कपटी, पाषाण हृदयी, निर्मम, तशीच ती क्रूर दुष्ट वास्तू. तिच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक पवित्र चांगल्या गोष्टीला स्वाहा करून गिळंकृत करणारी लबाड चेटकीन. ठाकूरच्या चारित्र्याला एकदम पूरक असेच घर होते ते. शेवटी तिथे जे राहणार तशीच ती वास्तू बनणार ना. देवाय बघतच बसला आपल्या त्या प्रिय घराकडे एकटक. त्याही परिस्थितीत त्या मूर्ख माणसाच्या मनात एक विचार अलवार तळवळून गेला.
माझं पिल्लू, माझं कोकरू असेल का तिथे माझी वाट बघत? त्याच्या त्या निस्तेज डोळ्यात क्षणभर आशेची हलकीशी गरम आग पेटून गेली, पण त्याच्या दुष्ट मनाने लगेच उत्तर दिलं, सगळे असतील पण फक्त ती नसणार. पेटलेली ती आग परत विझून गेली. सुकलेले डोळे परत आसवांनी तुडूंब भरले. हृदय परत एकाकी आणि जखमी झालं. डोळ्यातील टपटप खाली पडणारे अश्रू तसेच शर्टाच्या उलट्या बाहीने पुसत गाडीतून तो हळूच उतरला. कोणाकडे न बघता नजर फक्त त्या महालाकडे रोखत त्या लक्ष्मण रेषेवर पोहोचला. घुटमळला क्षणभर. पॅलेसच्या गेटवर उभा होतो. त्याच्या कधी काळी घर समजल्या जाणाऱ्या त्या माती दगडाच्या बनलेल्या आणि तेवढीच दगडी मनाची माणसं राहत असलेल्या त्या भव्य वास्तूकडे परत बघत बसला. पण जाण नसेल तिथे. हळवं मन सारखं सारखं त्याला समजावत होतं आणि तो ते तेवढंच सारखं सारखं नाकारत होता. अवघ्या 24 तासापूर्वी ती त्याच्याजवळ होती अन आता एक मन म्हणत होतं की सरळ आत जावं आणि ती आखीच्या आखी अभद्र वास्तू तिथल्या राक्षसी लोकांबरोबरच जाळून टाकावी. तिचा मातीमोल अंशही मागे कुठे अस्तित्वात ठेवू नये. तिला उभी आडवी पेटताना बघूनच कदाचित त्याच्या जळलेल्या हृदयाची आग जराशी शांत होईल. स्वाहा. तर दुसरं मन म्हणत होतं की तिथे एकही क्षण थांबू नको देव. सगळे संबंध तोडून टाक या हरामखोर लोकांबरोबर. कायमचं निघून जा आणि परत कधीच त्या स्मशानसम घराकडे, पाण्यापेक्षा पातळ अशा स्वार्थी रक्तांच्या नात्याकडे येऊ नको. दिस पीपल जस्ट डोंट डिझर्व टू बी कॉलेड अ फॅमिली. खरंच त्याची इच्छा नव्हती ती लक्ष्मण रेषा पार करून पलीकडे जायची, पण पार तर करावी लागणारच होती ना. नाहीतर कसा हिशोब चुकता होणार होता त्याच्या उद्ध्वस्त आयुष्याचा. मोठ्या मुश्किलीने पण तितक्याच संतापाने त्याने पाऊल पॅलेसच्या आतमध्ये टाकलं आणि जणू तिथली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आतमधून हादरून गेली. गर्ल्स आपल्या गुप्त ठिकाणी होत्या. त्या तिथूनच देवाच्या मानापर्यंत पोहोचत होत्या. तू फक्त आदेश दे राजा. तुझ्या आयुष्याला शापित करणाऱ्या प्रत्येक ठाकूरच्या रक्ताने ह्या पॅलेसची जमीन लाल करून टाकू. संतापाने त्या सुद्धा पेटल्या होत्या, पण तो आज सगळ्या जगासाठी बंद होता. त्याचं तर लक्ष समोर होतं. ठाकूरांचा विनाश. एकटाच चालत होता तो, खरडत खरडत कसा तरी, नाउमेदीने स्वतःला नको असलेल्या माणसात परत घेऊन. अंगात मळकट कपडे, विस्कटलेले केस, चेहरा पार धुळीत माखलेला, पण चेहऱ्यावरचे उग्र भाव लपत नव्हते. डोळे संतापाने लालबुंद झालेले, शर्टाची एक इन बाहेर निघालेली, पायातल्या बुटांचा पत्ता नाही, एकदम अस्तव्यस्त, पूर्ण उद्ध्वस्त तो. अनवाणी पायाने एकटा स्वतःला जबरदस्तीने ओढत खरडत त्या महालाकडे घेऊन चालला होता. बाकीचे सगळे त्याच्या पाठीमागून, ते पण असं बरंच मोठं अंतर राखून स्वतःचा जीव सुरक्षित ठेवूनच त्याच्या पाठीमागे चालले होते. कोणाचीच म्हणजे कोणाचीच हिंमत होत नव्हती त्या दगदगत्या जिवंत ज्वालामुखीच्या आसपास पण जाण्याची. पण तेवढ्यात त्याला ती दिसली. महालाच्या दरवाजावर उभी राहून त्याचीच वाट पाहत असलेली त्याचीच विरजा. तीच पिवळी साडी, हलक्या लाल रंगाच्या छोट्या फुलांची, मोठ्याने हात हलवत काल सकाळी हसत मुखाने निरोप देणारी त्याची जान. तप्त रखरखीत मनावर प्रेमाच्या चाहुलीचा थंड शिडकावा झाला. आपण का नाही थांबलो, का गेलो तिला सोडून? त्या क्षणी थांबलो असतो, तिचा हात पकडला असता तर तिची साथ कधीच सुटली नसती. वारंवार तो स्वतःला कोसत होता, शिव्या देत होता. तू चुकलास देव, खूप चुकलास. परत एकदा तिची काळजी घेण्यात, तिला सांभाळण्यात चुकला. ती दरवाजावर अजून उभी होती, मंद स्मित करत, डोळ्यातून देव परत कधी येणार अशी विचारणा करीत. त्याला माहीत होतं हा केवळ त्याचा भास आहे, ती नाही आहे तिथे. तरी तिचं ते आभासी रूप आपल्या हातून निसटून जाऊ नये. प्रत्यक्षात तर तिला वाचवू शकलो नाही, पण आता ह्या आभासी जगात तरी तिला गमवावू लागू नये म्हणून तो वेड्यासारखा आपल्या अडखळत्या पायांवर धावला. हे बघ आलो मी, जान, आलो मी. मी तुला बोललो होतो ना की मी येईल. बघ आलो मी तुझ्याकडे परत. आता नाही जाऊ देणार तुला मी माझ्यापासून कुठेच दूर. आय लव्ह यू स्वीटहार्ट. आय लव्ह यू सो सो मच. प्लीज डोंट लिव्ह मी एव्हर अगेन जान. सोडून जाऊ नकोस मला, परत कधीच नाही. वेड्यासारखा आनंदाने तो सुसाट धावत सुटला होता महालाच्या दरवाजाच्या रिकाम्या पायरीच्या दिशेने. मध्येच रडत, मध्येच हसत, मध्येच आक्रोश करत तो बस त्या पायरीपासून अर्ध्या रस्त्यापर्यंत
होताच की त्याचा पाय कसल्याशा दगडाला अडकून तो दाणकन खाली जमिनीवर आपटला. तोंड पूर्ण धुळीने अन रक्ताने माखलं. तो रक्ताळलेला चेहरा घेऊन त्याने हळूच त्या धुळीतूनच तिच्याकडे बघितलं. कण न कण विरघळत चाललेली होती त्याची जान त्या हवेत. नाही नाही नाही, तो जोरात आक्रोशला. वेड्यासारखा धावला तिला पकडायला. त्या दोघांमधलं जन्माचं अंतर काही क्षणातच पार केलं त्याने. दोन्ही हातांच्या मुठीत तो त्या विरळ हवेला सारखं सारखं पकडत होता. जान 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 वेड्यासारखा हाका मारत होता. पण मूठ उघडली तर मात्र पूर्ण शून्य, पूर्ण रिकामी ती मूठ. त्याची जान कुठेच नव्हती त्यात. डोळ्यातले टपटप पडणारे अश्रू निशब्दपणे हातातल्या त्या रिकाम्या मुठीकडे सारखे सारखे बघत होते. आहे का कुठे ती उरलेली अजून बाकी त्या पोकळीत? पण नाही सापडली ती त्याला. परत गेली निसटून, त्याला फसवून, त्याच्या आयुष्यातून दूर. देवाईकडे गोंधळलेल्या नजरेने बघत असलेल्या त्या शेकडो माणसांना कळतच नव्हतं की देवाई सारखं सारखं त्या हवेला का मिठी मारतोय, का कवटाळतोय हृदयाशी, का घाबरतोय ती घट्ट पकडलेली मूठ सोडायला. काय आहे असे त्या मुठीत? पण हे कळायला प्रेमात पडावं लागतं रे मूर्खांनो. अगदी गाढ, बेभान, बेलगाम प्रेमात. आणि तेवढंच उद्ध्वस्तही व्हावं लागतं. असं कोणी एऱ्या गेऱ्या सामान्य माणसाला नाही कळू शकतं प्रेमात उद्ध्वस्त झालेल्या फकीरांच्या या दुर्दैवी प्रेम कहाण्या. देवाई कार्तिक ठाकूरची ही वेडी प्रेम कहाणी फक्त विरजाचा वेडा देवच जाणे. इश्क बर्बाद होने का ही तो दूसरा नाम है गालिब. आबाद दिलों के परिंदे क्या जाने, दिल की बर्बादी का जश्न. ती घट्ट पकडलेली मूठ हृदयाशी कवटाळीत तो महालात शिरला. हिंमत होत नव्हती ती मूठ उघडायची. मगाच्या सारखी परत रिकामी निघाली तर? तसाच तो आत शिरला. आतमध्ये अपेक्षेप्रमाणे दालन रिकामं होतं. कोणीच नव्हतं तिथे. सालं जेव्हा मला बर्बाद करायचं होतं तेव्हा सगळेच हजर होते. आणि आता ठाकूर. देवाई गरजला. सगळा महाल थरथर कापला. आपल्या बेडरूमच्या बंद दारामागे आपला सगळा परिवाराला घेऊन सुरक्षित बसलेले कार्तिक ठाकूर पण क्षणभर थरकापले त्या आक्रोशाने. शेवटी तो आलाच. डोळे घट्ट बंद केले आबासाहेबांनी. डोळ्यांच्या कडातून पाणी वाहत होतं. पण तशी तशी हातातल्या समशेरीची ती म्हातारी पकड अजूनच घट्ट होत चालली होती. त्या सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून कार्तिक ठाकूर एकटाच निघाला आपला मुलगा देवाई ठाकूरचा सामना करायला. दादा, मी येतो त्याला समजवायला. असं करू नकोस, विध्वंस होईल ह्या घराचा. आपल्या भावाला समशेर उचलताना बघून राजीव काळजीने बोलला. आज दोघांपैकी एक ठाकूर जरूर मरणार होता. एका मुलाच्या हातून बाप किंवा बापाच्या हातून मुलगा. कारण देवाई ठाकूरच्या आयुष्यात चुकीला माफी नाही. आणि हे तर खूप मोठं पाप केलं होतं त्यांनी त्याच्या बाबतीत. डॅड, काका, मी पण येतो. दादा कदाचित माझं ऐकेल. काका प्लीज, तुम्ही ती हातातील समशेर आधी खाली सोडून द्या. दादा हे सगळं बघून अजून भयंकर चिडेल. आधीच तो उद्ध्वस्त मनस्थितीत आहे. त्याला हे सगळं सहन होणार नाही. अगदीच विचित्र मनस्थितीत आहे तो. उगाच अनिष्ट घडून बसेल. ध्रुव अक्षरशः कळवळून बोलला. तो सगळं समजण्या उमजण्याच्या पलीकडे गेलाय ध्रुव. मुख्य म्हणजे ह्यात माझ्या बाळाचा काहीही दोष नाही. तो उद्ध्वस्त झालाय. त्याचा परिवार उद्ध्वस्त झालाय. तो आता ऐकणार नाही. आणि त्याच्या ह्या सगळ्या बर्बादीला दोषी असूनही मला माझा परिवारच रक्षण करावंच लागेल. वाचवावाच लागेल माझा परिवार. हा विध्वंस असा थांबणार नाही. नाईलाज आहे माझा. पण आज एका बापाला स्वतःच्या मुलाच्या ऐवजी स्वतःचा परिवार निवडायला लागेल. आणि मी तो निवडलाय. देवाई, मी माझा परिवार निवडलाय. सगळ्यांकडे वळून बघत, विशेष करून आनंदी, जीजी आणि किंजलकडे बघत आबासाहेब संतापाने बोलले. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीच बाहेर पडू नका. खास करून या घरातल्या पाताळयंत्री स्त्रियांनी. जेवढा विनाश घडवून आणला आहे तुम्ही तेवढा बस झाला. त्या 3 पाताळयंत्री स्त्रियांमधली एक ती किंजल कार्तिक ठाकूर, द प्रिन्सेस, परत आली होती आपल्या राजवाड्यात अगदी हक्काने. अखेर विरजा जोशीवर विजय मिळवीत तिने परत ठाकूर पॅलेसमध्ये उघडपणे प्रवेश केलाच. तिच्या आयुष्यातील विरजा जोशी नावाचा काळाकुट्ट अध्याय कायमचा संपवून पुढील आयुष्याची एक नवीन सुरुवात करण्यासाठी परत सज्ज.
पण खरंच ही तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात ठरणार होती की भयानक अंत? कारण तो पण तर सज्ज होता आपल्या दुःखाचा, उद्ध्वस्त प्रेमाचा सगळा सूड घेण्यासाठी. मग येते ना प्रिन्सेस देवाय कार्तिक ठाकूरचा सामना करण्यासाठी. टिक टॉक टिक टॉक टिक. हा हा हा. देवाय दिवाणखान्याच्या एकदम मध्यभागी होता. नजर वरती जाणाऱ्या स्टेअर केसवर. पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, 25व्या मजल्यावरच्या आमच्या बेडरूममध्ये असेल का ती? तेवढ्या रागातूनही त्याची नजर आशाळभूतपणे वरती जाणाऱ्या स्टेअरकेसकडे वळत होती. लिफ्टने गेलो तर लवकर पोहोचेल ना मी वरती? विरजा मिळण्याची वेडी आशा काही संपत नव्हती. ती नाही आहे इथे माहीत असूनही तो वेड्यासारखा त्या आलिशान राजवाड्याच्या कानाकोपऱ्यातून तिच्या अस्तित्वाच्या खुणा परत शोधू लागलं होतं. त्याचं ते वेडं काळीज. त्याची कासावीस पावलं तिला शोधण्यासाठी आपोआप 25व्या मजल्यावरच्या आपल्या बेडरूमकडे वळलीच होती की पाठीमागून अस्वस्थ पावलांचा आवाज आला आणि तो थबकला. त्याचे वडील आबासाहेब उर्फ कार्तिक ठाकूर त्याच्यासमोर उभे होते आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार. राजीव, आनंदी, जिजी, ध्रुव, कियारा आणि प्रिन्सेस सगळेच. आणि समोर तो एकटा, फक्त एकटा. फॅमिली 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 ऑलवेज फर्स्ट. कार्तिक ठाकूरने या युद्धात आपल्या मुलाला सोडून आपला बाकीचा परिवार निवडला होता. फक्त देवाई आता त्या परिवाराचा हिस्सा नव्हता. देवाईचं मन कळवळलं. ज्या परिवाराच्या सुखासाठी आयुष्यभर तो लढत आला, एवढा उद्ध्वस्त झाला, त्या परिवाराचा आता तो कोणीच नव्हता. ही इज नो मोर ठाकूर. फक्त देवाय. खिन्नपणे हसत असलेल्या त्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि विचारत होते, अजून किती बर्बाद व्हायचं बाकी आहे देव तुला? तो भरल्या डोळ्यांनी हसत होता आणि समोर त्याचा जन्मदाता त्याच्याकडे शत्रूच्या नजरेने बघत होता. आबासाहेबांनी सगळ्यांना खाली न येण्यासाठी अगदी निक्षून सांगितलं होतं, तरी खाली काय होणार याचा ताण सहन न झाल्याने आबासाहेबांचा सूचनावजा आदेश मोडून ते सगळ्याच्या सगळेच आबासाहेब जसे बेडरूमच्या बाहेर पडले तसे लगेचच त्यांच्या पाठीमागून खाली येण्यासाठी धावले होते. सगळ्या परिवाराला आबासाहेबांनी आपल्या पाठीमागे ठेवलं होतं. आबासाहेब देवायला एकदम भावनाविवश स्वरात बोलले, देवाय, हा माझा परिवार आहे. आय कॅन्ट लेट यू किल देम. आबासाहेबांच्या बोलण्याने देवाय एकदम दुखावला गेला. एका वाक्यात जन्म देणाऱ्या बापाने पोरकं करून टाकलं. काहीतरी असं तुटलं हृदयाच्या आतून. स्वतःच्याच बापाच्या तोंडातून ते शब्द ऐकताना देवाय अडखळला आणि बोलला, हा तुमचा परिवार आहे? मग मी कोण आहे? कार्तिक ठाकूर? आबासाहेब थिजून गेले त्या क्षणी. काय बोलणार होते ते? आपल्याच लेकराच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. स्वतःच्या मुलाला सोडून त्यांनी बाकीच्यांना निवडलं होतं. देवायने एकदम अगतिक होऊन आबासाहेबांना विचारलं, मी अजूनही तुमचा मुलगाच आहे ना आबासाहेब? तेवढ्यात देवायचं लक्ष आपल्या वडिलांच्या हातातील त्या नंग्या समशेरीवर गेलं आणि त्याला स्वतःलाच प्रश्नाचं उत्तर मिळालं, कदाचित आता नाही. देवाय स्वतःशीच हसत बोलला. देवायचा तो उद्ध्वस्तपणा बघवला जात नव्हता आबासाहेबांकडून. ते अवघडत बोलले, मला सगळेच पाहिजेत देव, तूही आणि तेही. ती नातीही माझीच आहेत आणि तूही माझाच. मी एकाला कोणाला निवडू शकत नाही, पण ह्या घराचा प्रमुख म्हणून निवडायची वेळ आली तर मी माझा परिवारच निवडेल. आता तो ठरव, या परिवारात तुला सामील व्हायचं की नाही हे. हा परिवार माझा आहे. त्याला शिक्षा देण्याचा अधिकार मी तुला दिलेला नाही. मी तुला कोणालाच मारू देणार नाही, कोणालाच इजा पोहोचवू देणार नाही. तुझ्या बाबतीत जे झालं ते वाईट झालं देव. एक बाप म्हणून मला त्याचं नेहमीच दुःख राहणार. कोणत्याच बापाला वाटणार नाही की आपल्या पोटच्या पोराला भोगावं लागावं. पण ह्या घराची जबाबदारी ही माझ्यावर आहे. हे घर, हा परिवार मी नष्ट होऊ देऊ शकत नाही. तुझ्या दुःखापायी स्वतःच्या डोळ्यांच्या समोर स्वतःच्या बहीण मुलीचे खून बघू शकत नाही. जरी त्या चुकल्या तरीही नाही. आता ह्या म्हाताऱ्या शरीरात ताकद नाही आपल्याच रक्ताच्या नात्यांचे मृतदेह उचलायची. मी माझ्या परिवाराच्या बाजूनेच उभा राहील, अगदी काही झालं तरी. आबासाहेब निर्धाराने बोलले, आणि जर तुला त्यांना मारायचं असेल तर आधी माझा मृत्यू स्वीकार कर.
मगच तू पुढे जाऊ शकशील. आणि गोष्ट जर जिजींना शिक्षा करायची असेल तर आधी तू सांग, तू तुझ्या लहान बहिणीला काय शिक्षा देणार आहेस? मग मला सांग, मी माझ्या छोट्या बहिणीला काय शिक्षा देऊ? कसं मारू? उभं चिरू की आडवं? कसा जीव घेऊ माझ्या लहान बहिणीचा माझ्या हातून? तूच सांग देवाय ठाकूर. आज होऊनच जाऊ दे एकदाचा निर्णय. देवायसमोर आज एक बाप नाही, एक लहान बहिणीचा मोठा भाऊ बोलत होता. रक्ताची गोष्ट आली आणि कार्तिक ठाकूरची आपल्या मुलाप्रती असलेली माया कमी पडली. देवाय आपल्या पुढे फेकलेल्या त्या समशेरकडे बघत होता. एक समशेर त्याच्या बापाच्या हातात आणि दुसरी त्याच्या पुढे. बापलेकाच्या सांडलेल्या रक्ताची मोठ्या आसुसलेपणाने वाट बघत देवाय त्या समशेरीकडे नकारार्थी मान हलवत खिन्नपणे हसत होता. देवाय, कुठला परिवार कार्तिक ठाकूर? कुठला परिवार? तुमचा नातू तर आताच मेलाय, मग कुठला परिवार उरलाय तुमचा? माझ्या एवढ्याशा जन्मही न घेतलेल्या मुलाविरुद्ध षडयंत्र करणारा माझा परिवार कसा असू शकतो? षडयंत्रांवर षडयंत्र रचली गेली माझ्या प्रेमाच्या विरुद्ध, माझ्या छोट्याशा संसाराच्या विरुद्ध. तुमचा नातू मेला कार्तिक ठाकूर आज तुमच्या ह्याच बहिणीच्या हातून. साधं माझ्या जानला भूलही देण्यात आली नाही. जागेपणीच तिचं ऑपरेशन करून आमचं बाळ तिच्या गर्भातून काढण्याचा प्रयत्न केला गेला. साधं 3 महिने पण पूर्ण झाले नव्हते त्याला. माझ्या पंजा इतका मुठीचा अश्राप गोळा तो. एवढं काय बिघडवलं होतं त्याने कोणाचं? ज्याला साधा आकार उकारही आला नाही, ना बघायला डोळेही आलेत, ना रडायला तोंड उघडलंय. त्याला मारण्यासाठी माझाच परिवार इतका एकत्र आला. मारेकरी पाठवले त्याला मारायला. देवाय नुसता गरजत होता, आक्रोश करत होता. कुठला परिवार कार्तिक ठाकूर? सांगा ना, कुठला परिवार? मलाही कळू दे, असला परिवार असतो कुठे ते? देवाय संतापत विचारत होता अन सगळेजण अवाक होऊन जिजींकडे बघत होते. जिजी, तू हे केलंस? देवाय, आज माझ्या बाळाचं किती कौतुक व्हायला पाहिजे होतं. माझ्या बायकोची काळजी किती घ्यायला हवी होती. ठाकूरांच्या घराचा पुढचा वंशच आला तर त्या एवढ्याशा जीवावर सगळेच उठले. सांगा ना, अशी काय दुश्मनी होती त्या बाळाची तुमच्याबरोबर? असं एवढं काय मोठं वाकडं केलं होतं त्यानं जन्मलेल्या जीवाने तुमचं की त्याने या जगात श्वासही घेऊ नये म्हणून तुम्ही तुमची सगळी ताकद पणाला लावली? मेलं ते, आधीच ते तिच्या अशक्त शरीरात वाढलं कसं कळत नाही, मग तुम्ही होताच त्याला ह्या जगातून नाहीसे करायला उत्सुक. अहिलेकडे वळत देवाय रडत बोलला. आत्तू, कसं होतं ग बाळ माझं? खोडकर, मस्ती करणारं, खुदकन हसणारं कसं होतं ग? डोळे घारे होते का ग त्याचे माझ्यासारखे की तिच्यासारखे हिरवे निळे गर्द? रागेट असेल ना ते खूप माझ्यासारखं, एकदम राग करणारं, एकदम दुष्ट, कपटी, क्रूर, माझ्यासारख्या राक्षसाचा अंश. म्हणून तुला आवडलं नाही का? म्हणून तर तुम्ही एवढा तिरस्कार केला ना त्याचा, मारून टाकलं ना त्याला त्याच्या आईच्या पोटातून ओरबडताना रडलं का ग ते? देवाय अहिलेकडे बघत बोलला. क्षणाक्षणाला कोसळत होता तो. बोलताना कंप सुटत होता त्याच्या काळजाला. त्या वेदना प्रत्यक्ष अनुभवत होता तो. आपण एवढे शक्तिशाली असूनही आपल्या साधं मुलाला वाचवू शकलो नाही की आपल्या बायकोला वाचवू शकलो नाही, त्याची हतबलता सांगण्याच्या पलीकडे होती. तुमची विरजाशी दुश्मनी होती, पण ते मूल माझं पण होतं ना, तुमचा सुद्धा अंशच होता ना. तुमचं काळीच कसं कापलं नाही त्याचा जीव घेताना? देवाय संतापाने विचारत होता. अहिल्या थरथर कापत होती. तिच्याकडे देवायच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बोलणार तरी काय होती ती त्याला? अहिल्या, देवाय, मी दुखलं असेल ना त्याला खूप मरताना, अन तिलाही खूप असं जागेपणी ऑपरेशन करताना, तरी तुम्ही थांबला नाहीत. देवायचा जीव नुसता कळवळत होता ते शब्द उच्चारताना देखील. माझं बाळ, माझी विरजा, सारखा तडपडत होता तो आतमधून. अहिल्या थरथर कापत मनात विचार करत होती. ह्याला कसं कळलं? ह्याला कसं कळलं? मी तर हे सगळं खूप जपून केलं होतं. बोल ना. देवाय रागाने कोसळला अहिल्यावर. जिजी रडकुंडीला आली होती तर बाकीचे सगळे ह्या सत्याने गोठूनच गेले होते. जिजींनी हे असं विरजाचं ऑपरेशन करून देवायच्या मुलाला मारलं हे कोणालाच माहीत नव्हतं. आता संपला का तुमचा प्रतिशोध? आनंदी जिजी किंजलकडे बोट दाखवत. ठाकूर अँड ठाकूर की अजून काही बाकी आहे? काय मारायचं बाकी ठेवलं आहे का कुणाला? अजून आहे का कोणी जिवंत उद्ध्वस्त होण्याचं बाकी?
बोला जीजी साहेब, बोला आनंदी काकू, बोला पटकन पटकन बोला. कोणाला नग्न करून पुरुषांच्या बाजारात विकायला काढायचं सांगा पटकन पटकन. कोणाची अब्रू विकायची आहे. देवाईचा आक्रोश सहन करण्याच्या पलीकडे पोहोचला होता, पण तो तेवढ्यात थबकला आणि पाठीमागे वळून त्याने बघितले. प्रिन्सेस उभी होती. भरल्या डोळ्यांनी किंजलकडे बघत एकदम मोठं स्माईल करत बोलला, हॅलो प्रिन्सेस, हॅप्पी? हां, फायनली हॅप्पी? झालं एकदम मनासारखं की अजून काही बाकी आहे का बाळा? तर किंजल ठाकूर, कसं वाटतंय तुम्हाला माझं बाळ गेल्यावर? फायनली विरजा जोशी नावाची कटकट तुमच्या आयुष्यातून गेली. तिच्या पोटातला गर्भही गेला. नाऊ हॅप्पी? हॅप्पी? हे घर विरजा जोशी नावाच्या अस्तित्वापासून कायमचं मुक्त झालं एकदाचं. आता मला सांगू शकशील कसं वाटतंय तुला तुझ्या या आयुष्यात? सांग ना, मला जाणून घ्यायचं आहे. बघायचं आहे माझ्या बाळाचा मृत्यू, माझ्या संसाराची राखरांगोळी तुम्ही लोक कशी साजरी करता आहेत ते. मलाही सांगा कसा करायचा माझ्या प्रेमाचा उद्ध्वस्तपणा साजरा, कारण आता हे माझ्या काळजातलं दुःख वेदना संपतच नाही आहे. माय हार्ट इज बर्निंग लाईक अ हेल. सो प्लीज टेल मी प्रिन्सेस, हाऊ टू सेलिब्रेट डेथ ऑफ माय लव्ह? हाऊ टू बी हॅप्पी ऑन माय चिल्ड्स डेथ? देवाईने भरल्या डोळ्यांनी तिला विचारलं. टेल मी हाऊ टू बी हॅप्पी. कारण माझं हृदय फाटतंय किंजल. आय एम इन लॉट ऑफ पेन. सो टेल मी डॅम इट, हाऊ टू बी हॅप्पी अँड सेलिब्रेट द एंड ऑफ देवाय कार्तिक ठाकूर. किंजल देवाच्या ह्या आरोपांनी थिजून गेली. तिथला प्रत्येकजण त्याच्या आक्रोशाने गोठून गेला. आज सगळ्या अमानुषतेच्या सीमा पार झाल्या होत्या त्याच्या बाबतीत. किंजलला कळतच नव्हतं की काय करावं. तरी ती स्वतःची बाजू सावरायला पुढे आली आणि थरथर कापत रडत बोलू लागली. भाई, माझी एवढी मोठी काही चूक नाही. ती विरजा पण माझ्या बाबतीत तेवढीच चुकीची वागली होती. विसरलास का तू? तसं हातभर लांब दूर असलेल्या किंजलला संतप्त देवाईने झटकन जोरात स्वतःकडे खेचलं आणि तिची गचांडीच पकडली. मूर्ख मुलगी, भावनेच्या भरात कळलं नाही तिला की ती प्रत्यक्ष मृत्यूच्या किती जवळ आली आणि नको ती चूक करून बसली. आतापर्यंत सुन्नपणे ठाकूरांचा पापाचा पाडा ऐकणारे ते सगळेजण देवाईने किंजलची मानगूट पकडताच शुद्धीवर आले. काय करावे ते न कळून किंजलचा जीव वाचवायला देवाईकडे धावले. आता पुढे काय होईल? देवाई किंजलला काय शिक्षा करेल आणि अहिल्याला काय शिक्षा करेल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.